वैशाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया काही विशेष घडामोडी। मुंबईत महायुतीचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे। मुंबईत भाजपचा महापौर होऊ नये ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील शिवसैनिकांची इच्छा आहे असं त्यांनी म्हटलं। तसेच नगरसेवक संपर्कात असल्याचाही त्यांनी दावा केला आहे। मुंबईसह 29 महापालिकांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला। मुंबईत भाजपाला 89 तर एकनाथ शिंदेच्या पक्षाला 28 जागा मिळाल्या आहेत। त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे तसेच भाजप आपला महापौर कसा बसेल यासाठी प्रयत्नशील आहे। दरम्यान संजय राऊत यांनी या संदर्भात माध्यमांशी संवाद साधत महापौर शिवसेनेचा होऊ शकतो हे सांगून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत। काय म्हणाले संजय राऊत? ज्यांनी स्वतःचे शिवसेनेचे आमदार फोडले त्यांना आता नगरसेवक फुटतील अशी भीती वाटत असेल तर आश्चर्याची बाब आहे। आमदारांना त्यांनी सुरतला ठेवलं आणि नगरसेवकांनी ते कोंडून ठेवलं आहे। त्यासाठी सुरक्षित जागा ही खरं तर सुरत आहे। त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीची भीती वाटत आहे, जिथे मुख्यमंत्री भाजपचे आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। तरी त्यांना वाटत असेल की आपले नगरसेवक फोडले जातील, पळवले जातील असं वाटत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणातील ही हास्य जत्रा आहे। नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक आहे ते शिवसेनेचे आहेत, त्यांच्या मनातही मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल धगधगते आहे। भाजपचा महापौर होऊ द्यायचं नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलं आहे असं व्यक्त संजय राऊत यांनी केले आहे। शिवसैनिकांच्या मनात वेगळी भावना आहे। निवडून आलेले जे नगरसेवक आहे ते मूळचे शिवसैनिक आहे। जो शिवसैनिक असतो त्याच्या मनात शिवसेनेबाबत वेगळी भावना आहे। भाजपाचा महापौर होऊ नये हे त्याच्या मनात आहे हे आम्हाला समजलं आहे। कुणी कितीही कोंडून ठेवलं तरी इतकं साधन असताना संपर्कांची दळणवळणाची त्यानुसार संदेश येत असतात। मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचा किंवा शिवसेनेचा व्हावा यापेक्षा भाजपाचा होऊ नये अशी एकनाथ शिंदेसह असलेल्यांची इच्छा आहे। देवाची इच्छा असेल तर महापौर बसू शकतो। मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीही चर्चा झाली। आम्ही तटस्थपणे सगळ्या हालचालींकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत। आम्ही महापौर पदाचा दावा केला आहे असं नाही, जे काही आकडे आहे ते जवळजवळ सारखे आहे। भाजपा हा जगातला मोठा पक्ष आहे, पण त्यांना 4 बहुमत मिळालंय। शिवाय बहुमत कितीही मोठं असलं तरी बहुमत हे पाऱ्यासारखं चंचल असतं असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे। जे निवडून आलेले आहेत त्यातले बरेचसे नवीन चेहरे आहेत, ते मूळचे शिवसैनिकच आहेत। ते मूळचे शिवसैनिकच आहेत आणि जो शिवसैनिक असतो त्याच्या मनामध्ये मुंबईच्या संदर्भात एक वेगळी भावना आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊन देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे। आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधनं असतात संपर्काची, दळणवळणाची, संदेश देण्याची, त्यानुसार संदेश येतच असतात। त्यानुसार त्यांची घरवापसी झाली तर तुमची सत्ता स्थापना होऊ शकते। बघा, काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे। आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली। काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली। अनेकांशी चर्चा सुरू आहेत। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत। पण राऊत साहेब, उद्धव ठाकरेंचं जे विधान होतं की देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अजूनही महापौर पदावरचा दावा नाही दावा म्हणण्यापेक्षा प्रयत्न आहेत का? एक लक्षात घ्या, दावा म्हणण्यापेक्षा जे आकडे आहेत ते आकडे जवळजवळ समसमान आहेत ना। 4चा फरक आहे, 4चा। एवढा मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष, ज्याने महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना फोडून एक वेगळा गट निर्माण केला,
प्रचंड ताकद, प्रचंड पैसा, सत्ता याचा वापर करून पण त्यांना फक्त 4च बहुमत मिळालं. आणि मी तुम्हाला एक ऐतिहासिक सत्य सांगतो, तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असतं. हे लक्षात घ्या. बहुमत हे चंचल असतं, पाऱ्यासारखं. ते इथून तिथे, तिथून इथे कधी सरकू शकतं. हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा आहे, एवढंच सांगतो. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.